भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्येचा पराभव होणार अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश अण्णा सेंडगे यांनी दिली। आरक्षणवादी आघाडीने नांदेड उत्तरमधून श्यामसुंदर जाधव यांना पाठिंबा दिला आहे। नांदेड उत्तरमधून ओबीसी नेते श्यामसुंदर शंकरराव जाधव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत। त्यांना ओबीसी बहुजन आघाडी, जनहित लोकशाही पार्टी, मुस्लिम सेवा संघ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट यासह अनेक ओबीसी संघटनेने पाठिंबा दिला आहे। शिवाय लोकसभा पोटनिवडणुकीत नागोराव वाघमारे निवडणूक लढवत आहेत, त्यांना देखील ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला आहे। जिल्ह्यात आरक्षणवादी आघाडी सर्व जागा जिंकणार असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश अण्णा सेंडगे यांनी व्यक्त केला। यावेळी प्राध्यापक टी.पी. मुंडे, सुरेश माने हे देखील उपस्थित होते। राज्यात ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, ओबीसी आरक्षणावर दरोडे टाकले जात आहेत असा आरोप शेंडगे यांनी यावेळी केला। पत्रकार परिषदेत प्रशांत माली, ॲडव्होकेट प्रशांत रमेश सूर्यकर, ॲडव्होकेट रामसिंग पुरणसिंग मठवाले, इंजिनियर ऋषिकेश संजय पवार, अर्जुन गोविंद पार्डीकर, ऋषिकेश रमेश पवार, यशराज दिलीप पवार, संजय दत्तात्रय टेहरे आदींची उपस्थिती होती। उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी शोभा या निशाणीवर उभा आहे। मी अपक्ष उमेदवार असल्यामुळं मला माझा 35 वर्षापासून माझा व्यवसाय आहे। व्यवसायाच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माचे व्यक्तीशी जुळला गेलेलो आहे। त्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध जमलेले आहेत। प्रत्येक घराघरामध्ये माझ्या घरातल्या वस्तू आहेत। प्रत्येकाच्या कुठल्याही प्रसंगी त्यांना मी मदत केलेली आहे। त्यामुळं मी त्यांचा फॅमिली मेंबर म्हणून लोकांना वाटतो। आणि पण मी व्यवसायातून इकडं राजकारणात येण्याचं मेन कारण म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये जे राजकीय परिस्थिती बदलत आहे, त्या राजकीय परिस्थितीमध्ये जे ओबीसींवर अन्याय अत्याचार होत आहे, तर नुसतं अन्याय अत्याचार होत आहे म्हणून जर तुम्ही उभंच राहत नसाल की त्या धनदांडग्यांसमोर आपला निभावा लागत नाही। या ठिकाणी नांदेड उत्तरमध्ये आमचे श्यामसुंदर जाधव हे आमचे उद्योगपती आहेत। त्यांच्या दुकानावरती मराठा समाजाने हल्ला केला, 500 मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्याचे बळी असलेले त्याच्या उद्विग्नतेतून ही लढाई आपण लढली पाहिजे। म्हणून या नांदेड उत्तरमध्ये हे माळी समाज नेते आहेत। ही लढाई ओबीसीच्या आणि दलित आणि मुस्लिमांच्या वतीनं आरक्षणवादी आघाडीचे ते लढत आहेत। आणि निश्चितच या ठिकाणी 80% समाज जो आरक्षणवादी आहे, त्यामुळे या नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या जागा आरक्षणवादी आघाडीचे उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार नाहीत। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून पाहिलं असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचं अक्षरशः लक्तरं जे आहेत त्या ठिकाणी तोडली गेलेली आहेत। दिवसाढवळ्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये दरोडे टाकले गेलेले आहेत। त्या ठिकाणी दलितांचं आरक्षणसुद्धा जे आहे ते प्रमोशनमधलं आरक्षण तेही संपवलेलं आहे आणि आता क्रिमिनलच्या नावाखाली तेही आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रामध्ये टाकला जात आहे। मुस्लिमांचं आरक्षण जे आहे 5% आरक्षणाचा आदेश हायकोर्टाने देऊनसुद्धा 10 वर्ष या आरक्षण अंमलबजावणी होत नाही आहे। त्यामुळं दलित असेल, मुस्लिम असेल, ओबीसी, भटकेमुक्त समाज जे आहे तो गेल्या 1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये अतिशय उद्विग्न आहे। आणि त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणार कोणी या महाराष्ट्रामध्ये? बेरात्री सुट्टी ज्या दिवशीसुद्धा JR काढून 57 लाख कुटुंबांचे दाखले देण्याचं JR या ठिकाणी निघतात, सगळ्या स्वयंच्या JR या ठिकाणी करतात। आणि या गरीब समाजाच्या आरक्षणाचं 3-13 जे आहे या महाराष्ट्रामध्ये निघाले आपण पाहिलेले आहे। या ओबीसींचं राजकीय आरक्षण जे आहे ते आधीच संपुष्टात आलेलं आहे। आता जे काय शिक्षण नोकरीमधलं राहिलेलं आहे ते सुद्धा या आता नवीन येणारं सरकार जे आहे ते सरकार JR काढून संपल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आम्ही सगळे आरक्षणवादी जे आहेत, आरक्षण सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले। आमचे डॉक्टर सुरेश माने जे आहेत त्या BRSP नाव त्यांचा पक्ष आहे, त्यांचा फार दांडगा या दलित चळवळीतलं फार मोठे नेतृत्व आहे। त्या ठिकाणी मातंग समाज नेते आमचे अशोकरावजी अल्हाट आहेत आणि अनेक नेते मुस्लिम समाज नेते आहेत। या सगळ्यांनी म्हणून आता आरक्षणवादी आघाडी काढलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आता विधानसभेची मतपेटीतून लढाई जी आहे ती आम्ही आता सुरू केलेली आहे। त्याच माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही 85 उमेदवार जे आघाडीच्या मार्फत आम्ही उभा केलेले आहेत। त्यामध्ये ओबीसी बहुजन आघाडी आमचा पक्ष आहे, अशोक अल्हाटांचा जनहित लोकशाही आघाडी पक्ष आहे, BRSP सुरेश माने साहेबांचा आहे, मुस्लिम सेवा संघ आहे, ओबीसी विजेंटी पार्टी आहे, लोकराज्य पार्टी, अशा 5 पार्ट्यावर आम्ही पक्ष उभा केलेले आहेत। या नांदेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकसभेचा उमेदवार जो आहे या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही नागोराव वाघमारे हे आमचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढत आहेत। या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरुद्ध ओबीसी आणि दलित मुस्लिम
जी आरक्षणवाद्यांची लढाई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आमचे उमेदवार वाघमारे जे आहेत लोकसभेमध्ये यावेळी निश्चितच आमचा खासदार जो आहे ती इथली जनता पाठवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भोकर मतदारसंघ आहे, अशोक चव्हाणांचा मतदारसंघ आहे तो, त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी आमचे नागनाथ घिसेवाडजी आमचे उमेदवार आहेत. त्यांनी फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि कदाचित 23 तारखेला आपल्याला निश्चितपणे निकाल येईल की अशोक चव्हाणांची मुलगी पडलेली आहे आणि आमचे ओबीसी आणि दलित आणि मुस्लिमांचे नेते आमचे नागनाथ घिसेवाडजी हे निश्चितपणे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतील.